Indefinite integration chapter number 3 maths part 2 class 12 महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस. लास्ट लेक्चर मध्ये आपण इंडेफिनाइट इंटिग्रेशन साठी काही फॉर्म्युले पाहिले होते, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाहिले होते, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाहिले होते. या लेक्चर पासून आपण स्टार्ट करणार आहे एक्सरसाइज 3.1. आपण सुरू करतो एक्सरसाइज 3.1. 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन है इंटीग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सरसाइज 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन इंटीग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण सगळे इंटिग्रेशन साठी जेवढे काही फॉर्म्युले आहेत तेवढे पाहिले. आता आपण एक्सरसाइज 3.1 ला सुरुवात करूयात आणि पहिला क्वेश्चन आहे इंटीग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामधला फर्स्ट आहे काय दिले फंक्शन एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 हे फंक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला याला इंटिग्रेट करायचं आहे. मग याला म्हणूयात आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इंटू dx. ठीक आहे, लास्ट लेक्चरला सांगितलं हे इंटिग्रेशनचं साइन आहे आणि हा dx ऑपरेटर विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेट करतोय x. मग हे इंटिग्रेशन या सगळ्या फंक्शनवरती अप्लाय होणार. ठीक आहे, करूयात अप्लाय. इंटिग्रेशन इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स क्यूब इंटू dx प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन 1 इंटू dx. ठीक आहे, मग या ठिकाणी आपला फॉर्म्युला यूज होणार इंटिग्रेशनचा कोणता, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन इंटू डी एक्स असेल तर याचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला यूज करूया तिथे आय इज इक्वल टू एक्स क्यूबचं इंटिग्रेशन या फॉर्म्युलाने असणार एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस एक्सची पॉवर काहीच दिलेली नसते म्हणजे 1 असते. म्हणजेच मी लिहू शकतो एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस याचं इंटिग्रेशन असणार 1चं इंटिग्रेशन एक्स आणि लास्टला सी. जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसं 1चं इंटिग्रेशन एक्स असणार. देअरफॉर इंटिग्रेशन इज इक्वल टू हे मी असं लिहू शकतो एक्स रेस टू 4 अपॉन 4 प्लस एक्स रेस टू 3 अपॉन 3 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. तर याच्यावरती इंटिग्रेशन अप्लाय करूयात. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर 1 मायनस 2 अपॉन एक्स त्याचा होल स्क्वेअर इंटू डी एक्स. ठीक आहे, इथे आपण फॉर्म्युला यूज करूयात. कोणता फॉर्म्युला, ए मायनस बी त्याचा होल स्क्वेअर. हा ब्रॅकेट आधी सॉल्व करूयात. ए मायनस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर काय देतो आपण ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, तर या ब्रॅकेटला एक्सपांड करूयात. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर ॲज इट इज ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1च मायनस ट्वाईस ए बी ए 1 बी 2 अपॉन एक्स ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर 4 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, देन इंटिग्रेशन इज इक्वल टू ह्या एक्स स्क्वेअरने आतमध्ये सगळीकडे मल्टिप्लाय केलं तर देन वी गेट एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस इथे काय मिळणार आपल्याला ह्या एक्स स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2 2चा 4 4 1चा 4 अपॉन एक्स आणि हा एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं प्लस एक्स स्क्वेअर इंटू 4 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, देन इंटिग्रेशन इज इक्वल टू आतमध्ये मिळणार काय एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर. ते एक्स एक्स कॅन्सल झाले, एक एक्स कॅन्सल झाला म्हणजे राहिलं काय 4x प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल राहिला 4 इंटू डी एक्स. नेक्स्ट स्टेप हे इंटिग्रेशन आपण सगळ्या टर्मवरती अप्लाय करूयात म्हणजे इंटिग्रेशन
एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन 4x इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन 4 इंटू डी एक्स. ओके, आता इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरूयात. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन इंटू डी एक्स असेल तर याचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग याचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असणार एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस 4 बाजूला ठेवला, 4 बाजूला ठेवला आणि एक्सचं इंटिग्रेशन असणार एक्सची पॉवर 1 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 आणि 4 इथून बाजूला ठेवला, राहिला काय 1 डी एक्स आणि 1 डी एक्सचं इंटिग्रेशन असणार विथ रिस्पेक्ट टू एक्स 4x प्लस सी. 4 बाजूला ठेवला आणि 1चं इंटिग्रेशन एक्स असणार. याला आपण सॉल्व्ह करूयात. 2 प्लस 1 अपॉन 1 याला सॉल्व्ह करूयात. इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 अपॉन 3 मायनस 4 एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस 4x प्लस सी. 2 1 2 2 2 4. देन फायनल आन्सर इंटिग्रेशन इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस सी. थर्ड क्वेश्चन आहे 3 सेक स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स मायनस 7. ठीक आहे, तर याच्यावरती इंटिग्रेशन अप्लाय केलं. इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 सेक स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन ह्या एक्स रूट एक्सला मी असं लिहू शकतो, एक्स रूट एक्सला असं लिहितो एक्स इंटू रूट एक्स म्हणजेच काय एक्स रेस टू हाफ, म्हणजेच याची पॉवर 1 याची हाफ म्हणजे एक्स रेस टू 1 प्लस हाफ. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं देन वी गेट एक्स रेस टू 2 1 2 प्लस 1 3 अपॉन 2. ह्याला मी असं लिहू शकतो एक्स रेस टू 3 अपॉन 2 मायनस 7 ब्रॅकेट टाकलं इंटू डी एक्स. प्रत्येकावरती सेपरेटली इंटिग्रेशन अप्लाय करतो म्हणजेच इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 बाजूला ठेवला इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस 4 बाजूला ठेवला इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स प्लस एक्स रेस टू 3 अपॉन 2 खाली प्लस आहे वरती गेला मायनस म्हणजेच एक्स रेस टू मायनस 3 अपॉन 2 इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 7 बाजूला ठेवला आणि इंटिग्रेशन डी एक्स म्हणजेच 1चं इंटिग्रेशन. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे y इज इक्वल टू tan x. dy अपॉन dx tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स, tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. त्यामुळं सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असणार आहे tan x प्लस सी. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असणार tan x. सिमिलरली y इज इक्वल टू लॉग एक्स, तर dy अपॉन dx लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, तर 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन असणार आहे लॉग एक्स प्लस सी. ओके, मग इथे फॉर्म्युला यूज करूयात आणि इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरणार इंटिग्रेशनचा. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन tan x मायनस 4 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय सांगतो, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला सांगतो एक्स रेस टू एन इंटू डी एक्स असेल तर एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. इथं एन म्हणजे मायनस 3 अपॉन 2 आहे म्हणजेच ह्याचं इंटिग्रेशन असणार एक्स रेस टू मायनस 3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन मायनस 3 अपॉन 2 प्लस 1 मायनस 7चं इंटिग्रेशन 7 कॉन्स्टंट आणि 1चं इंटिग्रेशन एक्स आणि फायनली कॉन्स्टंट सी. देन इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 tan x मायनस 4 log x. इथे पहा आता एक्स रेस टू मायनस 3 अपॉन 2 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस
3/2 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन -3+2/2 म्हणजेच -1/2 मायनस हाफ एक्स रेस टू मायनस हाफ खाली पण एक्स रेस टू मायनस हाफ -7x प्लस सी. यालाच मी असं लिहू शकतो 2 हा वरती आणला 2 हा एक्सला मल्टिप्लाय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय असणार. इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 tan x -4 log x हा मायनस हाफ वरती आला म्हणजेच -2. ओके हा 2 ह्या एक्सला मल्टिप्लाय म्हणजे मायनस वरती घेतला खाली काय राहिलं -1 नाही लिहिलं तरी चालतो मग मायनस इकडे शिफ्ट केलं प्लस -2 एक्स रेस टू वरती एक्स रेस टू मायनस हाफ खाली आला एक्स रेस टू प्लस हाफ -7x प्लस सी. फायनल आन्सर मी असं लिहितो इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 tan x -4 log x -2 एक्स रेस टू हाफ म्हणजेच काय √x -7x प्लस सी. फोर्थ क्वेश्चन आहे क्वेश्चन 1 मधला फोर्थ क्वेश्चन आहे 2x³ -5x प्लस 3/x प्लस 4/x रेस टू 5. ठीक आहे इंटिग्रेशन अप्लाय करूयात म्हणजेच इंटिग्रेशन इज इक्वल टू 2x³ -5x प्लस 3/x प्लस 4/x रेस टू 5 इंटू dx. इंटिग्रेशन प्रत्येक टर्मवरती अप्लाय करतो म्हणजेच I इंटिग्रेशन 2x³ इंटू dx मायनस इंटिग्रेशन 5x इंटू dx प्लस हा 5 बाजूला ठेवूयात इथे 5 बाजूला ठेवला इथे 2 बाजूला ठेवला इथे 3 बाजूला ठेवा इंटिग्रेशन 1/x प्लस 4 बाजूला कारण कॉन्स्टंट आणि 1/x रेस टू 5चं इंटिग्रेशन इथे ऑपरेटर. ओके प्रत्येकाचं इंटिग्रेशन काढलं आपण तर इंटिग्रेशन 2 बाजूला इथं x रेस टू n चा फॉर्म्युला म्हणजे x रेस टू 3 + 1 अपॉन याला आधी अरेंज करून घेऊयात इंटिग्रेशन 2x रेस टू 3 dx -5 इंटिग्रेशन x इंटू dx प्लस 3 इंटिग्रेशन 1/x इंटू dx प्लस 4 खाली x रेस टू प्लस 5 वरती गेला x रेस टू -5 इंटू dx. ठीक आहे आता इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट केलं याचं तर इंटिग्रेशन इज इक्वल टू x रेस टू nचा फॉर्म्युला x रेस टू 3 + 1 अपॉन 3 + 1 -5 इंटू x इंटिग्रेशन असणार x रेस टू 1 + 1 अपॉन 1 + 1 प्लस 3 1/x इंटिग्रेशन माहिती आहे 1/x इंटिग्रेशन आहे log x प्लस सी. मग 3 बाजूला ठेवला 1/x इंटिग्रेशन log x प्लस 4 x रेस टू nचा फॉर्म्युला 4x रेस टू -5 + 1 -5 + 1 आणि फायनली कॉन्स्टंट. मग फायनल आन्सर आपण असं लिहू शकतो इंटिग्रेशन 2x रेस टू 4/4 -5x रेस टू 2/2 प्लस 3 log x प्लस 4x रेस टू -5 + 1 -4 प्लस सी. 4 4 कॅन्सल प्लस मायनस होणार 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे इंटिग्रेशन x रेस टू 4/4 -5/2 x² प्लस 3 log x प्लस मायनस हा मायनस प्लस मायनस x रेस टू -4 प्लस सी. इकडे हा x रेस टू -4 वरती मायनस खाली आला प्लस म्हणजेच मी असं लिहू शकतो 1/x रेस टू 4 प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. लास्ट क्वेश्चन आहे एक्झरसाइज 3.1 मधल्या फर्स्ट क्वेश्चन मधला फिफ्थ म्हणजेच लास्ट क्वेश्चन आहे 3x³ - 2x + 5 अपॉन x इंटू √x. मग याला मी इंटिग्रेशन अप्लाय करतो इंटिग्रेशन 3x³ - 2x + 5 अपॉन ह्या x इंटू √x ला असं लिहू शकतो
एक्स रूट एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू हाफ म्हणजेच एक्सची पॉवर या एक्सची पॉवर 1 प्लस हाफ क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे एक्स रेस टू 3/2 म्हणजेच खाली लिहितो एक्स इंटू रूट एक्सच्या जागी एक्स रेस टू 3/2 इंटू ऑपरेटर डी एक्स. हा एक्स रेस टू 3/2 वरती ज्या 3 टर्म आहेत त्या प्रत्येकाला डिवाइड आहे, मग त्याला सेपरेटली डिवाइड करूयात. इंटिग्रेशन 3x² 3x³ अपॉन एक्स रेस टू 3/2 मायनस 2x अपॉन एक्स रेस टू 3/2 प्लस 5 अपॉन एक्स रेस टू 3/2 आणि सगळ्यांवरती इंटिग्रेशन अप्लाय केलं dx. आता हे इंटिग्रेशन प्रत्येक ह्या तीनही टर्मवरती अप्लाय करूयात. अप्लाय इंटिग्रेशन हा 3 बाजूला ठेवला, 3 बाजूला ठेवला. इंटिग्रेशन x³ अपॉन एक्स रेस टू 3/2 इंटू dx मायनस 2 बाजूला ठेवला. इंटिग्रेशन x अपॉन एक्स रेस टू 3/2 प्लस 5 बाजूला ठेवला, 5 बाजूला ठेवला आणि 1 अपॉन एक्स रेस टू 3/2 इंटू dx. ठीक आहे. मग इथे इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 हा पा एक्स रेस टू खाली एक्स रेस टू प्लस 3/2 वरती गेला मायनस म्हणजेच इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 आणि हा खालचा एक्स रेस टू मायनस 3/2 इंटू dx मायनस 2 हा एक्स रेस टू 1 आणि हा खालचा एक्स रेस टू 3/2 वरती गेला एक्स रेस टू मायनस 3/2 इंटू dx प्लस 5 हा 1 आणि हा एक्स रेस टू 3/2 वरती गेला मायनस. मग एक्स रेस टू यांचं फॉर्म्युला वापरूया इंटिग्रेशनचा. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 इथं काय होणार, हा एक्स रेस टू 3 आणि हा मायनस 3/2. ठीक आहे ना. एक्स रेस टू 3 आणि एक्स रेस टू मायनस 3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं देन वी गेट एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 टू चा 6 मायनस 3/2 म्हणजे एक्स रेस टू 3/2. ओके. म्हणजे 3 इंटू एक्स रेस टू 3/2. ठीक आहे. इंटिग्रेशन अप्लाय करायचं अजून dx. ठीक आहे. आपण आधी सॉल्व करूयात त्याला. मायनस 2 एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 1 आणि हा एक्स रेस टू मायनस 3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एक्स रेस टू 2 1 चा 2 मायनस 3/2 म्हणजेच एक्स रेस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथे 2 1 चा 2 मायनस 3/2 म्हणजेच एक्स रेस टू मायनस हाफ. इथं आलं एक्स रेस टू मायनस हाफ इंटू dx प्लस 5 इंटू हा ॲज इट इज एक्स रेस टू मायनस 3/2 इंटू dx. ठीक आहे. इंटिग्रेशन जर अप्लाय केलं, जोपर्यंत इंटिग्रेशन अप्लाय करत नाही सगळ्यांचं इंटिग्रेशन काढून झालं की लास्टला त्याच्यावरती कॉन्स्टंट लावायचा. मग इंटिग्रेशन 3 याचं इंटिग्रेशन असणार एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्याने एक्स रेस टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 मायनस 2 याचं इंटिग्रेशन असणार एक्स रेस टू मायनस हाफ प्लस 1 अपॉन मायनस हाफ प्लस 1 प्लस 5 याचं इंटिग्रेशन असणार एक्स रेस टू मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1 आणि लास्टला कॉन्स्टंट सी. ठीक आहे. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 इथं येणार काय एक्स रेस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3/2 प्लस 1 म्हणजेच 3 प्लस 2/2 म्हणजेच काय 5/2 खाली 5/2 मायनस 2 इथं काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस हाफ प्लस 1 मायनस 1 प्लस 2/2 म्हणजेच 1/2 प्लस हाफ 2 इंटू एक्स रेस टू हाफ अपॉन एक्स रेस अपॉन हाफ प्लस 5 इंटू एक्स रेस टू इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस 3/2 प्लस 1 म्हणजेच काय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस 3 प्लस 2/2 म्हणजेच मायनस 1/2 एक्स रेस टू मायनस 1/2
खाली पण -1/2 प्लस सी. मग याला सिम्प्लिफाय करूयात. इंटिग्रेशन इज इक्वल टू हा 2 वरती मल्टिप्लाय 3ला मल्टिप्लाय म्हणजे 6/5 एक्स रेस टू 5/2 मायनस हा 2 ह्या 2ला मल्टिप्लाय 4 एक्स रेस टू हाफ प्लस हा प्लस मायनस 2 5ला मल्टिप्लाय म्हणजे 10 एक्स रेस टू मायनस हाफ प्लस सी. मग फायनल आन्सर असा लिहू शकतो इंटिग्रेशन 6/5 एक्स रेस टू 5/2 मायनस 4 एक्स रेस टू हाफ म्हणजेच रूट एक्स मायनस 10 वरती रेस टू मायनस हाफ खाली आला एक्स रेस टू प्लस हाफ प्लस सी आणि एक्स रेस टू हाफ म्हणजेच काय रूट एक्स. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. एक्झरसाइज 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपला संपला. त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन होते. आता सेकंड क्वेश्चनमध्ये बरेचसे जवळपास सगळेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आणि ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले सगळे माहिती पाहिजे. मग सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन tan स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. tan स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट. फर्स्ट क्वेश्चन होता इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तिथे आपल्याला इंटिग्रेशन अप्लाय करायचं होतं आणि आता आपल्याला फक्त इव्हॅल्युएट करायचं आहे. ठीक आहे. इव्हॅल्युएट आणि फर्स्ट क्वेश्चन आहे सेकंड मधला फर्स्ट इंटिग्रेशन tan स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. मग आता पहा आपल्याकडे असं जर फंक्शन असेल y इज इक्वल टू tan x, y इज इक्वल टू tan x, तर याचा डेरिव्हेटिव्ह आहे dy/dx. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. ठीक आहे. मग sec स्क्वेअर x इंटिग्रेशन असणार tan x. आपल्याकडे डायरेक्टली tan स्क्वेअर x इंटिग्रेशन नाहीये, आपल्याकडे sec स्क्वेअर x इंटिग्रेशन आहे. मग आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे. कोणती? 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. म्हणजेच मी असं लिहू शकतो tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा मायनस 1. tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा मायनस 1. मग इथे मी इंटिग्रेशन tan स्क्वेअर एक्स च्या जागी लिहू शकतो काय sec स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स. दोन फंक्शन झाले एक sec स्क्वेअर एक्स आणि मायनस 1. दोघांवरती इंटिग्रेशन अप्लाय केलं म्हणजे इंटिग्रेशन sec स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 1 इंटू डी एक्स. तर sec स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे tan x मायनस 1चं इंटिग्रेशन x प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे इंटिग्रेशन sin 2x अपॉन cos x इंटू डी एक्स. तर याला आपण आय इंटिग्रेशन sin 2x अपॉन cos x इंटू डी एक्स. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे sin 2x इज इक्वल टू 2 sin x इंटू cos x. sin 2x म्हणजे काय 2 sin x इंटू cos x. ठीक आहे. मग इथं sin 2x जागी लिहू शकतो मी I इज इक्वल टू sin 2x जागी लिहू शकतो 2 sin x इंटू cos x. ठीक आहे. ही जी आयडेंटिटी आहे लक्षात ठेवाल तुम्ही. sin 2x म्हणजे 2 sin x इंटू cos x. मग sin 2x जागी लिहिलं 2 sin x इंटू cos x अपॉन खालचा cos x इंटू डी एक्स. cos x कॅन्सल. मग इंटिग्रेशन 2 sin x इंटू डी एक्स. आणि आपल्याला sin x चं इंटिग्रेशन माहिती आहे इंटिग्रेशन sin x इंटू डी एक्स. sin x चं इंटिग्रेशन काय मायनस cos x प्लस सी. मग या ठिकाणी 2 बाजूला ठेवला आणि sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x
प्लस सी, म्हणजे फायनल आन्सर -2 cos x प्लस सी. थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, इंटिग्रेशन साइन x अपॉन cos स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू साइन x अपॉन cos स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. ह्या cos स्क्वेअर एक्सला मी असं लिहू शकतो, cos स्क्वेअर एक्स म्हणजेच काय, cos x इंटू cos x. ठीक आहे. आता ह्यालाच असं लिहितो, साइन एक्स अपॉन cos x आणि हा इकडे राहिला 1 अपॉन cos x आणि हा पुढचा आपला dx. मग इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन cos x म्हणजे काय, tan x आणि 1 अपॉन cos x म्हणजे काय, sec x इंटू dx. साइन एक्स अपॉन cos x म्हणजे tan x आणि 1 अपॉन cos x म्हणजे sec x. मग आपल्याला sec x चं इंटिग्रेशन माहिती आहे, sec x इंटू dx. sec x चं इंटिग्रेशन माहिती, सॉरी, आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. y इज इक्वल टू sec x इंटू dx. sec x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, dy अपॉन dx इज इक्वल टू sec x इंटू tan x. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. मग sec x इंटू tan x चं इंटिग्रेशन असणार आहे sec x प्लस सी. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x, तर sec x इंटू tan x चं इंटिग्रेशन sec x प्लस सी. मग sec x इंटू tan x चं इंटिग्रेशन sec x प्लस सी. सेकंड क्वेश्चन मतलब फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, cos 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स. cos 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स. आता cos 2x चा एक फॉर्म्युला आहे, cos 2x विच इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स माइनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. cos 2x विच इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग ह्याला मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन, ह्याच्यावरती इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचे. इंटिग्रेशन cos 2x ला मी असं लिहू शकतो, cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन खालचा साइन स्क्वेअर एक्स इंटू dx. हा जो डिनॉमिनेटर आहे साइन स्क्वेअर एक्स, ह्या दोन्ही टर्मला डिवाइड आहे, मग त्याला आपण सेपरेट लिहूयात. इंटिग्रेशन cos स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स माइनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स आणि dx. मग इंटिग्रेशन ह्या दोन्ही टर्मवरती अप्लाय, म्हणजे इंटिग्रेशन cos स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू dx माइनस इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू dx. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, मग cos स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच cot स्क्वेअर एक्स इंटू dx माइनस साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल 1 इंटू dx. ठीक आहे. मग आपल्याला y इज इक्वल टू cot x असेल, cot x चा डेरिव्हेटिव्ह आहे, cot x चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, cot x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cos x स्क्वेअर एक्स, मायनस cos x स्क्वेअर एक्स. cot स्क्वेअर एक्स आपल्याकडे डायरेक्टली इंटिग्रेशन नाही, आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे, कोणती, 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos x स्क्वेअर थिटा. 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos x स्क्वेअर थिटा. म्हणजेच cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos x स्क्वेअर थिटा मायनस 1. मग cot स्क्वेअर थिटाच्या जागी cot स्क्वेअर एक्सच्या जागी मी cos x स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहू शकतो. इथे थिटा आहे, इथे एक्स आहे,
मग कॉट स्क्वेअर एक्सच्या जागी लिहितो कोसेक स्क्वेअर एक्स, इथे दिसतंय कोसेक स्क्वेअर एक्स, इकडे लिहितो इंटिग्रेशन कॉट स्क्वेअर एक्सच्या जागी लिहितो कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1, ठीक आहे, इंटू डी एक्स मायनस 1 इंटू डी एक्स, ठीक आहे. कॉट स्क्वेअर एक्स माझ्याकडे डायरेक्टली इंटिग्रेशन नाही आहे, त्यामुळं कॉट स्क्वेअर एक्सच्या जागी लिहिलं कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मग हे इंटिग्रेशन ह्या दोन टर्मवरती पण अप्लाय करूयात. इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस 1 इंटू डी एक्स आणि हा पुढचा आपला 1 इंटू डी एक्स, ठीक आहे. मग इंटिग्रेशन इज इक्वल टू कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, त्यामुळं कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असणार कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स प्लस सी, ठीक आहे. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, त्यामुळं कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स प्लस सी. मग कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन एक्स, ह्या मायनस 1चं इंटिग्रेशन मायनस 1 इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स आणि प्लस सी. देअरफॉर इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स मायनस एक्स मायनस 2x प्लस सी, हे झालं आपलं फायनल आन्सर.